हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आज सकाळी आपण घरून नाक्यावर आलो आणि आत्ता जवळजवळ बघा 2:30 वाजलेले. तर आपल्याला काय अजून भाडं लागलेलं नाही आहे. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे मित्रांनो, तर जेवण करून घेऊया. तर बघा, आज आपल्यासाठी आलेली आहे कांद्याची पात आहे ना, त्याची भाजी आहे, पोळी आहे आणि जिलेबी आहे. तर असा आपला मेनू आहे आजचा. तर चला मित्रांनो, जेवण करायला. ओके. तर मित्रांनो, जेवण झाल्यानंतर जवळजवळ 5:10 आपल्याला आत्ता भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं इथूनच आहे ना, आमच्या नाक्यावरूनच आहे ना, 2 सिमेंटच्या गोण्या घ्यायच्या आहे, काही वॉशिंगची 1-2 गोण्या घ्यायच्या आहे आणि इथं एक थोडं पुढं जाऊन आहे ना, एक पाण्याची टाकी घ्यायची आणि काही मटेरियल घ्यायचं आहे. आणि ते घेऊन आहे ना, आपल्याला जायचं आहे ड्रीम कॅसल चौक आहे ना पंचवटीमध्ये, तिथं खाली करायचं आहे. तर चला निघूया आपण. चलो ओके. हे बघा, आपण आलो इथं वॉशिंग भरताय आता वड्यामध्ये. बघा तिकडं वॉशिंग टाकलं, आता इथं गोण्या टाकताय सिमेंटच्या. बघा बघा, हे वॉशिंग घेतलं. या 3 पाट्या आहे एका बॅगमध्ये, अशा 5 गोण्या आहेत त्या, आणि या सिमेंटच्या 2 गोण्या. आणि आता पुढं जाऊन आहे ना, पाण्याची टाकी आणि काही पाईप आणि काही मटेरियल घ्यायचं आहे आणि ते जायचं आपल्याला ड्रीम कॅसल चौकामध्ये पंचवटीत. चलो. एक आपण आता इथं आलेलो आहे जगदंबा हार्डवेअरमध्ये. तिथं काही पाईप घ्यायचे मला. तर हे पाईप आणि काही मटेरियल टाकलं आहे प्लंबिंगचं. आणि आता पाण्याची टाकी घेण्यासाठी ना, या मागच्या गलीत जायचं आहे. ती टाकली का डायरेक्ट पंचवटी. आता इथे आहे ना, आपल्याला पाण्याची टाकी घ्यायची. इथे आहे बघा. उभी करून द्या. आता तिकडे उभी करा. आता पुढे गेल्यावर ते थोडं तिकडे घ्या अजून. बस ओके. खाली पडलंय. चला आता पंचवटीमध्ये सर्व झालं आता. हे बघा, हा डेक्कन पेट्रोल पंप आपला नेहमीचा. आणि आता येईल ते इंदिरा नगर बोगदा. बॉम्बे नाका. बॉम्बे नाका पास केला आता आपण. तेल आता येईल बघा कालिका मंदिर. नाशिकची ग्रामदैवत कालिका मंदिर. हे बघा, कालिका माता. आणि हा गडकरी चौक सिग्नल.
सिग्नल पडलेलं आहे, त्यामुळं गाडी थांबलेलं आहे. मित्रांनो बघा, आता आपण आलो माजदा सर्कल. मित्रांनो बघा, हे आलं CBS. हा CBSचं सिग्नल आहे. त्याच्यानंतर येईल मेयर सिग्नल. हा आला मेयर सिग्नल. आणि ही गल्ली बघा, सर्व खाऊ गल्ली, वडापावची खाऊ गल्ली बघा. ही सर्व वडापावचे दुकान दिसेल तुम्हाला इथं. आणि हे आला अशोक स्तंभ. अशोक स्तंभ आणि मित्रांनो आत्ता येईल गोदावरी नदीवरचं कडेचं सिद्धेश्वर मंदिर. हे बघा, हे सिद्धेश्वर मंदिर आहे बघा. खूप पुरातन मंदिर आहे. आणि ही बघा आपली ही गोदावरी. आणि ह्या बाजूला पण बघा. मित्रांनो आता ही वरती जर गेलं ना आपण, इकडं लेफ्ट साईडला तर रामवाडी आहे. बघा आता आपल्याला इथून ना लेफ्ट साईडनी जायचं हनुमानवाडीमधून. आता सर्व पंचवटीचा भाग आहे, रामवाडी वगैरे. गोदावरीच्या उत्तरेला सर्व पंचवटी भाग. आणि मित्रांनो बघा, आता येईल ड्रीम कॅसल चौक. पण त्याच्यात थोडं पुढंच आपल्याला आहे ना, हे पाण्याच्या टाकीवरती सर्व उतरून द्यायचं, मटेरियल खाली करायचं आहे. हे बघा आता आला ड्रीम कॅसल चौक आहे. आला हा बघा, हा आला ड्रीम कॅसल चौक आहे बघा. आता बघा ड्रीम कॅसल चौक. आता आणि इकडे आहे ना, थोडं पुढे जायचं आता आपल्याला. मित्रांनो बघा, आता ही आहे सुदर्शन कॉलनी. हे बघा, ही सुदर्शन कॉलनी बघा. हे बघा, इथं खाली करण्यासाठी आलोय सुदर्शन कॉलनीमध्ये. हे बघा, यांचं घर इथं खाली करायचं बघा. खाली करता बघा आता ते. नाही काय नाही. झालं खाली बघा. आता पाण्याची टाकी ना, तेव्हा ते उतरवलं तिकडं खाली. चला आता जाऊया आपण डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता गाडी खाली झालेली आहे. आता आपण जाऊ डायरेक्ट घरी. तर आपण हा व्हिडिओसुद्धा आपण इथंच थांबू. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.
मित्रांनो बघा, आता आपण घरी चाललेलो आहे काटे गल्लीमध्ये द्वारकेवरती. तर जाताना बघा आता आपल्या इथं लागलेलं आहे मार्केट यार्ड. हे मार्केट यार्ड आहे, उजव्या बाजूला जे दिसतं ना हे मार्केट यार्ड आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून इथे आहे ना भाजीपाला येत राहतो. हे बघा, हे मार्केट यार्ड. हे बघा, आणि त्यामुळं आहे ना किंवा सर्व इथं भाजीपाला राहतो. रस्त्याच्या कडेला सर्व भाजीपाल्यांचे दुकान दिसेल तुम्हाला इथं. संपूर्ण भाजीपाला आहे बघा. आणि इथलं प्रसिद्ध म्हसोबा मंदिर हे बघा. हे म्हसोबा. आणि आता इथून पुढे आहे ना, इथून आपण लेफ्ट मारला का निमाणी आहे. आणि जर सरळ गेलो तर आपण पंचवटी रामकुंडाकडे जातो. आणि आता आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूने हायवेला. हे बघा, सर्व भाजीपाला आहे बघा इकडं. इथं आहे निमाणी स्टॉप. म्हणजे सिटी बस आहे ना इथूनच सगळीकडे जातात. हे बघा, हे निमाणी बघा, हे इथून सगळीकडं सिटी बस जात राहतात. हे बघा, सर्व निमाणी स्टॉप आहे. मित्रांनो आता हा आला काट्या मारुती सिग्नल. हे बघा, हा काट्या मारुती सिग्नल बघा. इथून पुढे गेलं का हायवे लागल. आणि हायवे त्या बाजूला आपल्याला जाऊन पुढं काटे गेले आपलं घर. चलो, हायवे उडानपूल मुंबई आग्रा रोड. आणि तिथून आता आपण सरळ द्वारकेकडे जायचं आपल्याला. हा आता सरळ द्वारकेवर जातो, द्वारकेकडं. मित्रांनो आपला हा फेरफटका झाला शिडकोवरून पंचवटीवरून निमाणीवरून जुना आडगाव नाका. आणि आता हायवेला लागून आपण निघालेलो आहे द्वारकेकडं, म्हणजे आपल्या घरी काठे गल्लीकडे जायला. आता आपल्याला लागेल गोदावरी नदी, आपली नाशिकची गंगा. बघा किती मस्त गार्डन आहे बघा. आता हे आणि बघा ही आपली गोदावरी. गोदावरी सर्व पाणवेलीने भरलेली आहे. त्यामुळे पूर्ण झाकलेली. तर मित्रांनो झाला आपला आजचा असा प्रवास. एक भाडं पण लागलं आपल्याला. ते सोडण्यासाठीच आपण पंचवटीमध्ये गेलो होतो, सुदर्शन कॉलनीमध्ये ड्रीम कॅसलच्या पुढे. आणि तिकडून रिटर्न येताना आता आपण आलो निमाणी, जुना आडगाव नाका. आणि आता हे द्वारका साईडला, द्वारकेच्या अलीकडूनच आपण आता आपल्या घरी जाणार आहे शंकरनगरवरून. हे बघा, हे ट्रॅक्टर हाऊस चौफुली. नेहमी गर्दी असते तिथं. हे बघा, इथून आपल्याला आता लेफ्ट मारायचं शंकरनगरला जायला. आणि शंकरनगरवरून काटे गल्ली. ही दर्गा आहे, घोडेश्वर बाबांची दर्गा आहे बघा समोरची. आणि मित्रांनो आता हा रोड आहे टाकळी रोड. हा सरळ पुढं टाकळी रोडला जातो.
टाकळी गाव, तिथून पुढं जेल रोड पुढून नाशिक रोडला. तर आपल्याला आता इथून थोडं इथं पुढं आता शंकरनगर लागेल पहिलेच आपल्याला. आणि ते शंकरनगरवरून आपल्याला काटेगल्ली जायचं आपल्या घरी. रस्त्यांचे कामं चालू आहे त्यामुळे सर्व खोलून ठेवलेला आहे रस्ता. आणि बघा हे रामनवमीसाठी हे तयारी रामनवमीची तयारी आता ही. आता मित्रांनो हा लागला शंकरनगरचा एरिया, संपूर्ण शंकरनगरचा एरिया. आता हे बघा हे आलं शंकरनगर. शंकरनगर आहे. बस आपल्याला आता इथून आहे ना, इथून राईट मारलं का काटेगल्ली सरळ आपल्या घरी. हे आनंदवन सोसायटी बघा, ही आनंदवनचं प्रोजेक्ट आता नवीन झालेलं आहे. आनंदवन प्रोजेक्ट भव्य दिव्य एकदम. आणि हे बघा हे आहे स्वामी समर्थांचं मंदिर. हे बघा हे आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे बघा. हे गुरुदत्त दिगंबर आहे बघा. आणि मित्रांनो यादी गाठी गल्ली आता. बघा ह्या एरियात आपण राहतो. संध्याकाळी मस्तपैकी भाजीपाला भरलेला राहतो इथं. बघा ही सर्व भाजीपाला गल्ली इकडं. आणि ही त्रिकोणी गार्डन, ही जी गार्डन दिसती ना ही त्रिकोणी गार्डन आहे. आणि बस इथंच आता आपण इथून लेफ्ट मारून पुढे गेलो का आपण इथं राहतो. तर मित्रांनो बस आता याच्या पुढं थोडं आपलं घर आलेलं आहे. तर मित्रांनो असा झाला आपला फेरफटका शिडको ते पंचवटी ते काटेगल्ली. ओके बस इथंच राहतो आपण बघा. तर मित्रांनो अशी झाली आपली फेरफटक्याची सांगता. चला ओके.